स्विमिंग पूलच्या इथे आलेलो आहे. सगळ्यांना खातात आहेत. हा आणि सगळा अनलिमिटेड नाश्ता आहे. जिथे बघा फोटोशूट चाललेला आहे मस्त आहे की मम्मी बघा कशी दिसत. घर पण मस्त आहे. फोटो काढायला पक्का जागा आहे ना. खूप जागा आहे. आता आम्ही आलेलो आहे हवा मेलच्या इथे आणि इथे बघा हवा मेल येते. सकाळ झाली आणि आताच मी आंघोळ करून मस्त फ्रेश होऊन आता निघलेलो आहे बाहेर. आणि बघा कसा लुक झालाय. आणि इथं पॅकिंग चालू आहे. हा फंक्शन मस्त झाला. त्याने हे कसं दिसतं दाखव. कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय. पप्पा काय करतोय तर दाखव जा. आणि काही सकाळी नाही म्हणजे दुपारी बघा कसा दिसतोय. वातावरण बघा कसं आहे दुपारचा. पप्पाने पण ब्लॉग चालू केलं वाटतं. पप्पा कुठे गेलता स्टिक घेऊन. बाहेर गेलता ब्लॉग काढायला. आणि असं नेचर आहे मस्त जयपूरचा. चला आता आपण जाऊन नाश्ता करायला थोड्या टायमाच्या नंतर. आता पॅकिंग चालू आहे. हा चल कॉफी बनव चल. झोप उडून जा अख्खी ना. नंतर अजून फिरायचं पण आहे. छोनी कॉफी बनवतो. छोनी दाखव कशी बनवतोस. जास्त नको पाणी टाकू. काय आपली बॅग पडली गाडीतनं खाली. हा गाडीतून गाईज बॅग पडली. आम्ही गाडीमध्ये बॅग टाकलेली आहे ना पाठी. तर ती बॅग खालती पडली आणि खालती पडल्याच्या नंतर त्याच्यातून फॉर्च्युनर गेली ना. त्याच्यामध्ये एक मशीन कसली तरी होती ना ती तुटली. बरं आला का त्याच्यामध्ये काय दुसऱ्या वस्तू नव्हत्या असे काचेचे का ते तुटले. काय घेतलेलं मशीन कोणती घेतलेली त्याच्यामध्ये. हो ती तुटली त्याच्यामध्ये ठेवली त्यांच्यासाठी गिफ्ट माझ्याकडून. काय गिफ्ट ठेवलं. ही तुटली पूर्ण तुटली. याच्यावर ना फॉर्च्युनर गेली. हा तिने घेतलेली केस विंकटण्यासाठी पूर्ण गेली. जाऊन दे. मस्त मजा येते गाईज. हा दाखव. पाणी माझ्या याच्यात कमी टाक. मिल्क पावडर टाकली. आता छोनीने मिल्क पावडर टाकली. आता नंतर कॉफी टाकणार. हो मिल्क पावडर शिवाय मजाच नाही. कॉफी फिक्की ब्लॅक कॉफी होईल मग. हा केवढी सुविधा दिल्यात ना आपल्याला. शुगर फ्री दे. हो नाही चाय नाही. हा बस मग पाणी कमी. माझ्याच त्याच्यात टाकते यार. त्याच्यात नाही टाकत मी काहीच. तुझी कमी वाली. चौकी देणे की कॉफी. पॅकिंग मस्त चालली. आणि आता पॅकिंग आम्ही करून ठेवतात आणि नंतर मग आम्ही फिरायला जातात. मग फिरायला गेल्याच्या नंतर मग नंतर मग घरी येऊ आम्ही थकून आणि नंतर मग मी पॅकिंग करू. मग ते सगळं कसं होतं. हा
थकल्याच्या नंतर पॅकिंग करायला जमत नाही ना, जमत नाही. म्हणून मग आता पॅकिंग करायला घेतले. रात्र पण पॅकिंग करायचा आमचा होता, पण रात्र आपण एवढं थकलेलो का रात्र पॅकिंग केलीच नाही नाही ना. केली packing. म्हणून आम्ही विचार केला का सकाळी नाही तर दुपारी करू आपण पॅकिंग फिरायला जायच्या आधी. मग आता पॅकिंग करतात आहे. काय ते फोड आहे चांगला एक एक काय त्यांना ठेवायचा. फोडायलाच लागेल. हा अजून काय काय मेन तर याच्यात सगळं सामान आहे. रेड बुल त्या रूम मध्ये ओरिओ बिस्किट वगैरे आहे ना. हा त्या दुसऱ्या रूम मध्ये बिस्किट वगैरे तो सगळं. ओरिओ बिस्किट आण तिथून. हे रेड बुल येते. काहीच नाही आम्ही घेतलं. हा नाही घेतला काय. रात्री एवढं पोट पिऊन सकाळी सकाळी रेड बुल कोक बियर पण आहे, वाईन पण आहे, स्पेशल वाईन पण आहे, कोक पण आहे आणि स्निकर्स पण आहे. याच्यामधून काय घेशील तुम्ही? तू कोक घेशील का रेड बुल घेशील? हा काय घेशील? कोक घेतो मी रेड बुल घेतो. हा काय तू कोक घे मी रेड बुल फ्रीज घेतो. तर बंद कर. अरे हा ही रेडू. तर गाईज आता छोनीने कॉफी बनवलेली, तर त्याच्या आधी मी तायरे वगैरे आता केली आहे ना. आता कॉफी प्यायला बसलोय मी. तर बघा ही अशी कॉफी आहे छोनीने बनवली. छोनी कशी बनवलीस छोनी? त्याच्यामध्ये हा मस्त ना. हो मस्त हो ना. पावच वावच सगळा दिला त्यांनी. आता पिवतो मी कॉफी. चला आता आम्ही नाश्त्याला अरे तुम्ही बरोबर बनवले रे, जशी लागते तशी दूध दूध टाकून तसा. गाईज आम्ही आता चाललो नाश्ता करायला. नाश्ता करून येऊ. हा आणि छोटे राजस्थानवाली घराला लॉक लावते. ते आपले ते पॉट बघ, पॉट सुकलंय का बघ. पॉट सुकले का बघू आपण. नाही हे बघ, हे बघ लागतोय. इकडे उन्हामध्ये ठेवायला पाहिजे बाबा. हा ठेवू तुम्ही इकडे उन्हामध्ये. उन्हामध्ये आपल्याला होईल नेता ना. येईल का तेवढा लांब? घेऊ ना, सुकणार नाही. तुटायला नाही पाहिजे. आपल्या बॅगेवरून कशी गेली फॉर्च्युनर नाजूकपणाने घेऊन हा. जायला मला हातामध्ये. हातामध्ये घेऊन जायला लागेल. सुकला तर नेता येईल पिशवीमध्ये. हो चला पप्पा पुढेच गेला ना. जीने पण बघ ना कशी आहे. दोन्ही साईडून, एक इथून आणि एक इथून. काय जाता इथे बघा रात्र कसे दिसत होते सगळे घर, सगळा गाव कसा दिसत होता. दिवसा बघा कसा दिसतंय. आणि इथे बघा समोर बघा कसा दिसत. मेहेल मध्ये चाललंय. मेहेल वरती स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आहे वरती त्या साईडला. जिना चढून फक्त जायचं, वरती स्विमिंग पूल आहे. हा असं कोणाला वाटणार पण नाही. स्विमिंग पूल आहे वरती. हा हा चल बघू. तुम्हाला 360 डिग्री इकडचा येतो व्ह्यू बघा. 360 बघा. एरिया बघा केवढा मोठा आहे. पप्पा फोटो काढतो तिथे. गाईज इथे बघा नाश्ता करायला आता मी चाललोय. गाईज तुम्हाला ना सगळा दाखवायला मला इकडचे ना 2-3 दिवस लागतील. एवढा मोठा आहे सगळा. इकडे ना छोटे छोटे वस्तू पण तुम्हाला ना बारीकीने असे केलेले सगळे दिसतील. हे बघा पेंट वेंट पण यांचा अलग आहे ते सगळा. आणि हो नाश्ता करण्यासाठी रूम आहे अख्खा मस्त मोठा एकदम. बघा केवढा लक्झरी आहे. इथे सॅनिटायझर पण आहे कोरोना टायमाचा. खूप मोठा स्पेस आहे. नाश्ता करण्यासाठी इथे बसलेले सगळे ना. आणि तुम्हाला दाखवतो का मेनू मध्ये काय काय आहे. अरे खूप आहे. स्टार्टिंगच बघा थोडी आहे.
आता आपण यांना विचारू तर काय काय मेनू मध्ये. आपका नाम क्या है? मेरा नाम है कैलाश. हाँ कैलाश. केलर. हाँ जी. तो केलर आता दाखवतोय. केलर दादा दिखो क्या ये है जलेबी. जिलेबी. हाँ. ठीक है. बटाटा है ना. पोटैटो फ्राई. और ये मेथी. हाँ. मेथी सूप. बासुंदी. बासुंदी इथे दाखवतोय. आणि मिरची वडा आहे आणि डाल पकवान आहे बघा. सॅलड आहे पूर्ण. कोशिंबीर सगळं सॅलड आहे अख्खा. दही पण आहे. काय जाता एक आहे. ये है चिल्ला. हाँ. ये इडली. ये इडली आहे ना. स्टीम इडली है. स्टीम इडली. ये सांभर. सांबार. ठीक आहे. ये भाजी. हां आलू भाजी. आलू भाजी. हे पुरी आणि पराठा आहे इथे. ते लोक घेतात आहे इथे नाश्ता. सोनीने क्रोसो घेतलाय. क्रोसो आणि हा मिरची वडा इकडचा हा फेमस. मिरची वडा. हे काय आहे? दाल पापड आहे तो. मम्मीने काय घेतलाय? खीर घेतली. खीर आणि पराठा आणि केक घेतलाय. पप्पानी केकच घेतला अजून. पप्पा थोडंसं घे सगळा. अजून बघू आपण काय काय आहे तिथे. स्वीट्समध्ये आहे बघा. स्वीट्समध्ये काय काय आहे. डोनट आहे आणि हे पण शुगरचंच काहीतरी आहे. आणि जॅम खारी आहे. क्रोसो आहे. क्रोसोमध्ये 2 फ्लेवर आहेत. आणि कपकेक आणि सँडविच आहे बघा त्या साईडला. असं सगळा स्वीट आहे. स्वीटमध्ये काहीच. आणि काही तिथं बघा स्वीटमध्ये असं सगळं आहे एवढा. क्रोसो आहे तिथे. पण सँडविच आहे इथे. कपकेक आहे. अजून खूप सारं आहे बघा इथे. डोनट पण आहे. चॉकलेट डोनट. चला अजून आहे पुढे. खूप आहे पुढे अजून. काय तिथे बघा इथे ब्रेड आहेत. व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड आहे. आणि त्याबरोबर न्यूटेला इथे लावू शकतात आपण. हनी लावू शकतात. पीनट बटर आहे आणि मिक्स फ्रूट जॅम आहे. चॉकलेट आहे. हा क्रीम पण आहे. खूप सारं आहे इकडे बघा. फक्त ब्रेडला एका ब्रेडला लावायला एवढं सगळं आयटम आहेत. एवढं सगळं आहे एका ब्रेडला लावायला. नाही ते बघा कपकेक इथे पण आहेत. नाही काय इथं बनाना केक पण आहे. आणि पण नॉर्मल केक आहे. काही तिथे बघा अंडी आहेत. बॉईल केलेली. बॉईल नाही म्हणजे मिठामध्ये टाकले आहेत त्यांनी. अंडी आहेत. आणि या साईडला सॉसेज आहेत. चिकनचे सॉसेज. आणि इथे बस सॅलेड नाही सजवलेलं आहे असं बघा. इथे असं सजवलेलं आहे. पुढे पण सजवलेलं आहे असं मस्त. आणि ते एक आमलेट बनवणार आहे. आपण जसं सांगू ना आपण आमलेट कसा बनवायचा काय करायचं आहे त्याच्यासाठी ते आमलेट बनवतात. आता चालू झाली नवरात्री. आता नाही खाऊ शकत आमलेट. नॉनव्हेज वनव्हेज काही खाऊ नाही शकत. काही तिथे बघा सगळे नाश्ता करायला बसले. काय काय घेतलं. असा सोनीने घेतलंय. मम्मीने पण बघा कसं घेतलंय. पप्पाचा बघा कसं घेतलंय पप्पाने. पप्पाचं काही पण घेतो. हा. आणि काय तिथे बघा शिला बनवतात ते. आता शिला बनवला त्यांनी. आणि इथे चटण्या ठेवल्या. कोकोनट चटणी आहे. अशा सगळ्या चटण्या ठेवल्या. तर गाईज बघा सॅलड येते. सॅलड सेक्शनमध्ये आलो आपण.
बघा काकडी वाकडी सगळं आहे इथे. सॅलेड सेक्शन मध्ये आलोय. इथे बघा सगळे सॅलेड आहेत. स्प्राउट सगळं आहे. फ्रुट्स पण आहेत बघा. इथे ॲपल आहे, केला, सफरचंद सगळं आहे. काय तिथे बघा कुकुंबर वॉटर पण आहे आणि टॉक्सिक वॉटर पण आहे. आणि इथे वॉटरमेलन ज्यूस आहे, मँगो ज्यूस पण आहे. गाईज फायनली सगळं मी घेतलं आहे. इथे बघा मी न्यूटेला लावून ब्रेड आणलेला आहे. आणि ते मिरची भजी आहे आणि लसूणची चटणी आहे आणि खीर आहे काय माहिती नाही मला. आणि यो आलू का पराठा आहे यो. आणि यो पाइनएप्पल आहे आणि स्प्राउट्स घेतले, कॉर्न घेतला, क्रोसो घेतला आहे, चॉकलेट कपकेक घेतला आहे आणि इटालियन सँडविच घेतलेलं आहे. आणि ते आपला मैसूर डोसा आहे. असं सगळं आहे. मैसूर पण बाजऱ्याचा आहे. बाजरीचा डोसा आहे ना. असा मस्त सगळं आहे आणि सगळ्यांना खातात आहेत. हा आणि सगळा अनलिमिटेड नाश्ता आहे. म्हणजे असं समजून झालं का जेवणच आहे तो. हा जेवणच झालं आपलं. हा जेवणच झालं. आणि कसं वाटलं टेस्टी आहे ना. हे सगळं जेवण आपला सगळं नाश्ता वाष्टा झालेला आहे. आणि आता कॉफी घेतलेली आहे, कॅपिचिनो घेतलेली आहे आणि योगर्ट आहे इथे. यांनी घेतलं झाली कॉफी. कॉफी. हा मी नाश्ता लेट करायला घेतला ना. कॉफी नाही घेतली. मी तुम्हाला सगळं दाखवत होतो तर मी नाश्ता लेट झाला माझा. आता मी कॉफी पितोय. गाईज मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. हा आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे ग्रीनरी बघायला. बघू आपण स्विमिंग पूल पण आहे. हो स्विमिंग पूल पण आहे वरती. आपण जाऊन येऊ. वरती बघू आपण. पहिला आणि फुल पोट टाईट झाला ना. ओके पोट टाईट नाश्ता एकदम मस्त होता. हो एक नंबर नाश्ता होता. याच्यात बसा ना कोणतरी. आयटम होते. याच्यात बसा ना. आणि पडली विडली तर नाही कसं काय पडेल? जो बिंदास पडली तर मी तुला भरून देईन. जो. तू भरून तू काय तिथे बघा पप्पा मस्त झोपलेला आहे वरती. आता पुढे जरा मागे वा पप्पा पुढे आहे जरा पुढे जरा मागे जा मागे. पुढे ना. अरे हलवून इथं तर सगळं सांगायचं का? ब्लॉग चालू आहे. फोटो काढू का? थांबा हलवतो मी सगळं तुम्हाला. सांगायला तर एवढं कशी रे अन्नाडी हलव ना. हा हलवतो. हलवायला येत नाही का तुला जरा? बस बस सोड बस 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 का तुझ्या आगे आता वाव मस्त आहे. वाव पप्पा मस्त. हा का हिरो. हे कर गॉगल वरती असं एवढ. हा अरे वा मस्त. काय तिथे बघा पप्पा इथं मस्त झोपलेला आहे झोक्यावरती. तुम्हाला झोका देऊन दाखवतो जरा पप्पा कसा आहे बघा. पप्पा घाबरत नाही ना. हा बघ कसा झोपलाय पप्पा. बाबू आता पण चान्स नाही गेला असं म्हणजे जाऊ शकतो आम्ही. असं काय करते जरा? पडते थांब दा, पकड पकड जरा. थांब जरा थांब सोडून हो नका पकडलाय. ए बाबा बाबा पडेल पडेल. असती 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 थांब 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 असती असती. बरं हा चल चला वॉटरफॉल बघू आपण आता. ते स्टँड कुठे? वॉटरफॉल वरती चला बघूया. स्विमिंग पूल आहे ना. हो स्विमिंग पूल. जीव चालला आपला. काय आता मी स्विमिंग पूल बघायला चाललोय. स्विमिंग पूलच्या इथे आलेलो आहे आणि बघा असं स्विमिंग पूल आहे. बघा ते तुम्हाला आधी दाखवलेला इकडचा एरिया.
काहीच बघा असा स्विमिंग पूल दिसतो, एवढा मोठा आहे. आणि त्या साईडला बसायला पण आहे, हे बघू शकता. ते असंच आहे. आम्ही गेलो नाही तरी हा. आम्हाला खूप वैताग आलेला, आता आम्ही इथे असतो आता. हा पण ब्रेकफास्ट राहिला असता. हा, ब्रेकफास्ट Miss राहिला झाला असता. आमच्याकडून. म्हणून आम्ही इथे आलो. पण आता पण टाइम नाही गेलो तसा. आता पण आपण स्विमिंग करू शकतात, पण आता ऊन आलंय ना. उन्हात मजा नाही ना. हो. सकाळी सकाळी आपण उठलेलो बघ 5ला, हा, तेव्हा यायला पाहिजे होतं. तेव्हा यायला पाहिजे होता. चुकी केली आपण. चला आता तिथे बघा फोटोशूट चाललेलं आहे मस्त आहे की. मम्मी बघा कशी दिसतं. घर पण मस्त आहे, फोटो काढायला पक्का जागा आहे ना, खूप जागा आहे. मी पण आता फोटो काढतो 4-5 नंतर. आणि क्लिनिंग टाइम टू टाइम होतं राहते. पत्ते पण खालती पडले तर लगेच क्लीन करायला येतात. हे बघा, घर बघा यो, असे 100शी जास्त घर आहे तिथं. आणि ते पण अलग अलग डिझाईनमध्ये, अलग अलग स्ट्रक्चरमध्ये बनवलेले घर आहेत. आणि तिथे पण असे छोटे छोटे वस्तू ठेवतात. हे बघा, अंडे वंडे काय ना काय, हर एक बारीकीने काम आहे सगळं इकडचा. इथे 5 स्टार हॉटेलला झोका पण इकडं. इथे बघा, या आपला विला आहे बघा कसा. मस्त. पप्पा व्हिडिओ काढते मम्मीची. गाईज आता मी चेकआउट करतात आहे 5 स्टार हॉटेलला आपल्या. आणि खूप छान आहे बघा, खूप छान आहे रूम. हा, हे आमच्या दोघांचा रूम होता, चोनीचा आणि माझा रूम होता ह्यो. चला आता. आणि इकडे असं बसायला पण आहे. आणि मम्मी पप्पाचा रूम होता. दोन्ही सेम आहेत ना? दोन्ही सेम आहे, फक्त बेडच्या बेड. बॅकग्राऊंड वेगळा. हा, बेडच्या पाठचा बॅकग्राऊंड अलग आहे. हे बघा, हे मम्मी पप्पाचा रूम. चला. हो, ते मातीचा आपला पॉट घे, मातीचा. नको ते तू कुठे एवढं घेऊन जाशील. चला आता आपण रिसेप्शन कडे जाऊ ना. रिसेप्शन कडे आपण आता जाऊ. आता दुसऱ्या जागेने चाललो ना आपण. आपल्याला आता किल्ले बघायचे. हा, राम राम साई. आणि सगळ्यांना माहित पण पडतं का आता आम्ही चाललोय, म्हणजे सगळ्यांना माहित पडतं. यो 5 स्टार हॉटेल आहे अख्खा. आणि अजून तरी सुद्धा मी ना तुम्हाला ना इकडचं केवढा % दाखवला असेल. हा, 40% दाखवला तुम्हाला. आपण तिकडे दालबाटी खाल्ली म्हणून इथे हा. नाही आलो. इकडे जेवणाचं होतं अजून. इथे पण जेवणाचं होतं ना. पण आपल्याला राजस्थानी जेवण जेवायचं होतं. हो, हे बघा इथे पण जेवणाचं होतं. पहिल्या स्टार्टिंगला आलतो तेव्हा दाखवलेला. दुसऱ्या साईडला पण अजून अलग अलग टाईपचे घर आहेत, पण एवढा लांब आहे सगळा ना. एरियाच पक्का आहे. 2-3 एकरची पण जास्त जागा आहे. आलो आता रिसेप्शनला. पहिल्या स्टार्टिंगला आपण इथे चालतो बुकिंगसाठी. आपण पहिल्या स्टार्टिंगला इथं आलो तर आपण इथेच बसलेलो ना. आता आपण घरी चाललोय. पण आता जरासं खराब वाटतं हा. जायला. तर कसा होता आमचा? हा, तेव्हा अवतार कसं थकलेला होता आपला. इथे आल्यापासून असं वाटतं का इथेच राहावं. हा, इथंच राहावं असं वाटतं ना. जाम बरे वाटतं बघा.
जायची इच्छा नाही. घरी जायची इच्छा माझी पण नाही होत नाही इच्छा. अजून दाखवायचं आहे तुम्हाला. रूममधनं बाहेर निघण्याची हा. इच्छा होत नव्हती. स्विमिंग पूलला पण गेलो ना आम्ही. जिम पण होती काही. जिम दाखवायची राहिली आणि मी पण नाही बघितली जिम. जिम कुठं होती काय माहिती ना चुनी. जिम पण होती ना. हो जिम बघितलीच नाही. जिम बघितलीच नाही. जाताना समजा टाइम भेटला तर बघू आपण. सांग ना त्यांना दाखवायला. हा हा पप्पा जिम बघितलीच नाही ना आपण. बघितलीच नाही ना. जिम नाही बघितली, स्विमिंग पूल बघितला फक्त. हा तू जाणार होता ना जिम हो. करायला? अरे मी वॉटरफॉल बघितला नंतर मग वॉटरफॉलच बघत राहिलो आणि जिमचं विसरून गेलो. असं आला. त्यांनी छास पण दिलेला आपल्याला. काय जाता आम्ही घरी चाललोय. लगेच आपल्या इथे सगळा सामान. चला आता चाललो आम्ही घरी. हो ठेवते. हो हो ठेवतात आहे. त्यांना काहीतरी द्यायचं ना दिसतं. आता आम्ही आलेलो आहे हवा मेलच्या इथे आणि इथे बघा हवा मेल येते. आता आपण बघू हवा मेल. हवा मेल देख कसा. अभी तो देखा ना सा. चला चलो देख कसा. गॉगल किधर है? गॉगल ना देखा था. नाही ना. काहीच हवा मेलला आता आलेलो आम्ही आणि वरती बघा वरती काम चालू आहे. मेन दुसऱ्या साईडला आहे ना. हे पाठचा साईड आहे त्याचा. बघा पाठच्या साईड असा होता. काय हवा मेल कशाला बोलतात कारण की राणी आणि राजा लोक ते खिडकीतून असे बघायचे आणि सगळीकडे बघा असे खड्डे खड्डे गेले आणि सगळीकडे छोटे छोटे. हा खाली खिडकी पण आहे. हे बघा रस्ता पण बाहेरून दिसतोय आणि अशा खिडक्या सगळीकडे आहेत ना. अजून वरती पण आहे ना. आपण खालतूच्या फ्लोअर वरती आपण जाऊ आता. गाईज हवा मेल मध्ये अजून इथे बघा इथं सीड्या नाही आहेत. असं जाण्यासाठी असं आहे कारण की पालखी जायची ना राणी लोकांची म्हणून त्यासाठी असं केलेलं आहे. हा पुढे पुढे बघू अजून काय काय आहे. म्हणजे त्यांनी चढण्यासाठी जिन्यावरती पाय ठेवता नाही येणार नाही मग असं स्लोप केलं त्यांनी पालखी यायला. बघा हे बघा काचा वाचा असे आहेत आणि दरवाजा आपला खिडकी आहे त्या साईडला आणि टुरिस्ट लोक पण जास्त आहेत बघायला ना. आणि कठपुतलीवाला इथे पण आहे. आपण बघितलं ना कठपुतली. कठपुतलीचा इथं पण आहे. जर तुम्ही कठपुतलीचा जो आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघा. ते बघा टुरिस्ट सगळेजण येतात आणि खिडक्याच सगळ्या आहेत. मेन सगळ्या खिडक्याच आहेत बघा. रोड दिसण्यासाठी सगळं बाहेरचं दिसण्यासाठी खिडक्याच आहेत जास्त म्हणून हवा मेल बोलतात. सगळीकडे खिडक्या आहेत. तिथं पण खिडकीच आहे ना मम्मी. बघ ना कशी खिडकी बनवली. हो
म्हणजे रस्त्यावरचं दिसेल असं इकडचं. हा, आणि राणी लोकांना मला असं वाटतं ना घरातला बाहेर बघायला म्हणजे आवडत असेल. तिथे बघा हवा महलचा अख्खा मॉडेल आहे हो बघा, अख्खा मॉडेल आहे. ना गर्दी जमले बघायला कसा मॉडेल आहे. तिथे बघा हवा महलची ही मेन साईड आहे, कारण ही खिडक्या इथेच असतात. ही मेन साईड आहे. काय तिथे बघा इकडचा महाराज होता प्रताप सिंग. बघ ना कसा बनवलाय, असं वाटतं ओरिजिनल माणूस आहे. बघ ना हात बघ ना, हात ओरिजिनलच वाटतं ते. बघ ना असं वाटतं काय रे माझ्या मेलमध्ये कशाला आले हा, असं बोलतोय तो. हा, राण्यांना कोण बघायला येतं. हा, पण मस्त बनवलाय. चला चला आता दुसऱ्या जागेत आपण जाऊ. चला बघा गाईज, गेट केवढा मोठा आहे हवा महलचा. इथे बघा रोडच्या साईडचा यो व्ह्यू आहे हवा महलचा. यो खरा ओरिजिनल व्ह्यू आहे याचा, फेमस व्ह्यू. आणि इथं सगळ्या राण्या बघायच्या या खिडकीतून. त्यांना परमिशन नसायची मेलच्या बाहेर जायची, कारण त्या टाईमला सगळं स्टिक होतं, ते घुंगडमध्येच असायचे. मग ते अशा खिडक्यातून बघायचे बाहेरचं सगळं, आणि बाहेर ते जायचे नाही. म्हणून यो हवा महल असा बनलाय. आणि गर्दी बघा केवढी आहे फोटो काढायला त्या साईडला. असाच हवा महल होता, काय नाही, फक्त व्हिडिओ फोटोसाठी सगळं आहे, बाकी काय आहे का. हा, समोर कॅफे आहे, ते मम्मीने सांगितलं. समोर कॅफे आहे जो, तिकडून सगळे फोटो व्हिडिओ काढतात. आणि असा हवा महल आहे. काहीच हवा महलला काहीच नव्हता, आम्ही फोटो व्हिडिओ फक्त काढले. तर चला आता दुसऱ्या आगात जाऊ. होता ठीकठाक होता, मस्त ठीकठाक होता. चला आता आम्ही आलो जंतर मंतरला. इकडे पण स्ट्रक्चर बनलेले आहेत, बाकी काय नाही. बघू आपण तरी सुद्धा काय बनलंय ते. स्ट्रक्चर बनलेले आहेत, आधीच्या जमान्याचे स्ट्रक्चर आहेत. आधीच्या लोकांचे सामान वस्तू सगळं इकडं आहे. हे बघा असं आहे. यो घड्याला आहे यो, याच्यातून ते लोक टाइम सगळं बघायचे आणि त्याला समजायचा टाइम आहे. काय सायंटिस्टचं कंपास, यो कंपास आहे ना, तो घड्याला आहे यो. हा, आणि तो कंपास आहे. याच्यामध्ये काय समजतं काही माहिती, काय समजतं याच्यात. अरे गॉगल लावायला पाहिजे, ऊन आहे पक्का बघा, कडक ऊन आहे. काय अजून आहे गाईज इथे बघा, जंतर मंतर असं आहे बघा, एवढा एरिया आहे अख्खा. बाकी काय नाही, इथे स्कूलचे पोरं या अशी येतात, त्यांच्यासाठीच जास्त मला असं वाटतं नॉलेजफुल असेल राजस्थानची हे बघण्यासाठी. का आधी टाइम वाईम कसं बघायचं, काय बघायचं, तेवढंच आहे फक्त, अजून काय नाही ना, अजून काही नाही. कंपास वगैरे हा, कंपास आणि घड्याला ते तेवढंच आहे. कंपास झालं, ते घड्याळ झालं, तो सगळं. आता कशी घड्याळ आहे हा, ते त्याच्यावरती हे करतात. त्याच्यावरती ते पॅरामीटर टाइप आहे सगळं. हो. काय आता आम्ही जंतर मंतरला बेल घेतली ना, फोर व्हीलर आली आपली. आता रिंगसला जायचंय,
रिंगसला थांबायचं आहे. चला आता रिंगसला जाऊ. गाडी आली. काही आम्ही डायरेक्ट रिंगसला पोचलेलो आहे आणि अख्खी संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे. वा डोका जाम झाला अख्खा. 2 घंट्याचा प्रवास होता 4 व्हीलरचा आणि म्हणून आम्ही 4 घंटे आले ना. 2 घंटे पडले 4 घंटे झाले आणि 4 घंट्याचा प्रवास होता. हां जयपूरपासून तर रिंगसपर्यंत 4 घंट्याचा प्रवास होता म्हणून टाईम झाला म्हणून तुम्हाला काय दाखवला नाही. आणि डायरेक्ट आम्ही जेवायला चाललो आणि डोका खूप जाम झाला बघा. असं आपलं जेवण आहे. सगळेजण खातात अजून ही वैतागली अख्खी. सकाळची ट्रेन आहे 7ची ट्रेन. गाईज ट्रेन आता आमची आली आणि आता आम्ही चाललोय. जाम गरमी इथं गाईज. या साईडला जाम गर्दी आहे बघा. खालती सावली घेत बसलेली उभे. ट्रेन आली ना खालती सावली घेतात.